दादांना रद्द करावा लागला आणि हडफळवाडी ग्रामस्थांनी आदरणीय दादांना जाहीर सन्मानाच्या निमित्तानं हार आणि सत्कार आणले असणार आपण मंचावरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते आदरणीय दादांचा सन्मान होतोय. शंकरजी मसुरे अंदरराजी केंद्रे आपणास विनंती आपण मंचावरती यायचंय. हडफळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं दादांचा सन्मान होत आहे. खऱ्या अर्थानं ज्या नेतृत्वानं 145 मीटर हेडिंग या हडफळवाडीला दिलं त्या हडफळवाडीमध्ये हा सन्मान आदरणीय दादांचा जोरदार टाळी वाजली पाहिजे. आपल्या जलनायकासाठी एका वर्षाच्या आत 760 कोटी रुपयांचा विकासाचा निधी या कारण उत्तरच्या मातीमध्ये उभा केला ते सन्मान्य आमदार मनोज दादा घोरपडे. धन्यवाद. पाठीमागच्या बाजूला उभे असलेले सर्व या पालीच्या मातीमध्ये या खंडोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक मातीमध्ये आपण परिवर्तन घडवणार आहोत. यानंतर विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तरचे माजी मंडल अध्यक्ष सन्मान्य शंकर काका शेजवळ आपणास की आपण मार्गदर्शन करावं. भारत की भारतीय जनता पार्टीचा प्रचाराची सभा आज या दावरवाडी नगरीमध्ये संपन्न होत आहे. या सभेला उपस्थित तुम्हा सर्वांचे लाडके आमदार काय उत्तर विधानसभेचा एक बुलंद आवाज दमदार अंदाज सन्माननीय मनोजदादा घोरपडे तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील उमेदवार काल जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मदनभाऊ काळभो पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार प्रमोद काका कदम व चरेगाव गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ धैर्यताई माने उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व मान्यवर आपल्या सर्वांचा प्रथमतः भारतीय जनता पार्टी पाल जिल्हा परिषद गटाच्या ज्यांना शुद्ध स्वच्छ पाणी मिळतंय तीच परिस्थिती बरोबर ह्या विभागाची आहे. मी तुम्हाला सांगतो आज जर तुम्हाला पाणी द्यायचे आहे तर पाणी देणाऱ्यांच्या बरोबर जायला पाहिजे का तुम्हाला दुष्काळ ठेवणाऱ्यांच्या बरोबर जायला पाहिजे. मी त्या ठिकाणी एकत्र बैठक घेतली. त्यांना सांगितलं बोरवाल्यांनी पहिलं उठाण बाहेर व्हा. तुमचा पाण्याचा प्रश्न मिटला तुम्ही पाणीपट्टी पण गावाची देऊ नका. मी यांना विहिरीवरून स्कीम करून देणार आहे आणि त्याची 1.5 वर्षाच्या पाण्याची स्कीम करून दिली आणि तिथल्या माय माऊलींचा हांडा तिथला डोक्याला उतरवला. तसाच मला इथला जो शेतकरी आज रोजगारासाठी जातोय त्यांचा रोजगार इथनं बंद करायचे आणि त्यांना स्वतःच्या शेतामध्ये राबवण्यासाठी लागणारं पाणी मला इथं द्यायचं. त्यामुळं या प्रवृत्ती तुम्ही ओळखा. आज सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीनं भरकटवण्याचा प्रयत्न केला जाईल की कसल्याही परिस्थितीत या विभागातनं मदन भावना मतं कमी पडली पाहिजे.
आणि तुम्ही बघता एखाद्या वार्डात जर ग्रामपंचायतला कमी मतं पडली की शेजारच्या वार्डात कॉन्क्रीट दिसणार आणि दुसऱ्या वार्डात चिखलातनं जाणार. मग आपल्याला चिखलातनं जायचे का कॉन्क्रीटवरनं जायचे? आणि आता तुम्हाला चिखलाच्या दिशेनं न्यायचं जे काही चाललेलं आहे, काही मंडळींनी वेढा उचलला आहे, तर त्या भूलथापांना कदापि आपण बळी पडू नका. कारण या ठिकाणी हा कराड उत्तरचा आमदार, जी योजनेचा शिल्पकार आदरणीय पी.डी. पाटील साहेब होते 1985 साली, ज्यांनी ह्या योजनेचे प्रणेते म्हणून परवाच मानसिंगराव जगदाळेंनी सांगितलं की हे प्रणेते आहेत. आणि आम्ही पण म्हणतो तेच प्रणेते आहेत. पण त्यांच्यानंतर 25 वर्ष त्यांच्या चिरंजीवाला या ठिकाणी सत्ता दिली, परंतु त्यांना 25 वर्षात त्या भागाला पाणी देता आलं नाही. केवळ असेल केवळकरांचा भाग जाणून बुजून या ठिकाणी त्यांनी दुष्काळी ठेवला. तीच परिस्थिती आज या बाबासाहेब चोरेकरांच्या भागाची यांनी करून ठेवली. या भागाला सुद्धा जाणून बुजून दुष्काळी ठेवलं. त्यांचे चिरंजीव 25 वर्ष आमदार होते, परंतु वडिलांचा जे काही स्वप्न होतं ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. त्यासाठी मला आमदार व्हावं लागलं. हनबरवाडी टप्पा 1 चालू झाला. हनबरवाडी दुसऱ्या टप्प्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता 203 कोटीची आणली. तर त्या दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा टेंडर झालंय, फक्त इलेक्शनमुळे ओपन झालेलं नाही. ती सुद्धा योजना येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये मी सांगतो तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तीच परिस्थिती धनगरवाडी योजनेची होती. आमदार झाल्यानंतर पहिल्या टप्प्याचं पाणी काढलं. आज कालचा दिवस तुमच्याकडे मोबाईलवर सगळ्यांच्या आला असेल. काल टप्पा क्रमांक 2चं पाणी आपण धनगरवाडी योजनेचं काढलंय. ते पाणी आरवी पर्यंत इकडं पाक अगदी तुमच्या वाण्याच्या वाडीपर्यंत, हनबरवाडीपर्यंत ते पाणी येतंय. आज तुम्ही स्वतः पालकमंत्री होता, तुम्हाला का नाही पाणी देता आलं? मुळात तरी तर तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, हा एक विषय असू शकतो, किंवा तुमचं काही चालत नाही, हा एक विषय असू शकतो. आज तुम्हाला सुद्धा संधी दिली होती लोकांनी. पालकमंत्री म्हणून तुम्ही 2.5 वर्ष या ठिकाणी जिल्ह्याचे राहिला. जर आज हा मनोज घोरपडे पाणी आणू शकतो तर तुम्ही पण आणू शकला असता, परंतु तुमची ती इच्छा नव्हती. आणि त्यामुळं तुम्हाला एक माहित होतं की लोकांना जर आपण पाण्यापासून वंचित ठेवलं, त्याला गरीब ठेवलं, तर कुठला तरी एखादा टाग्या हाताशी धरून पाहिजे त्यावेळेला इकडचे मतं इकडं, इकडचे मतं इकडं करायची, आपला स्वार्थ साधायचा आणि परत एकदा त्या विधानसभेच्या जाऊन खुर्चीवर बसायचं. पण आता त्या खुर्चीचा विषय सुटला. आणि मगाशी सांगितलं रहिमतपूरमध्ये ऐतिहासिक परिवर्तन झालं. मला काही गडी असं म्हणायची, तुमच्या खालच्या 20 सीट येतील पण वरची सीट येणार नाही. अरे म्हणलं काय कोण ताम्रपट घेऊन आलाय? मग 15 दिवस मुक्काम ठोकला, सोडला नाही. पण करेक्ट कार्यक्रमच करून आलो तिथे. आज सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो, या पाल जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. आणि ते करण्याचं काम तुम्ही करायचंय. कारण जी तारळी नदीवरची पाल इंदोली उपसा सिंचन योजना ही 100 मीटर हेड 100 मीटर हेड माझं बी डोकं फिरलं होतं. म्हणलं कुठलं 100 मीटर हेड काढलंय काही कळत नाही. अहो मी त्याचा व्यवस्थित अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ही 100 मीटर हेडनं पाणी परत अशी परिस्थिती होईल की पुन्हा आणखीन त्याच्यावर एक आणखीन 50 मीटरची योजना करायला लागेल. म्हणजे हो भाग कायम कसा दुष्काळी ठेवायचा याचं परफेक्ट नियोजन केलेलं होतं. आणि ज्या वेळेला इथं आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माझ्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पालीचा खंडेराया त्या ठिकाणी आले, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आम्हाला शब्द द्या, आम्हाला आश्वासन नको आहे. आणि या ठिकाणी आमच्या खंडोबाला स्मरून शब्द द्या की ज्या दिवशी या ठिकाणी इथला आमदार तुमचा भारतीय जनता पार्टीचा होईल, सरकार या ठिकाणी स्थापन होईल, त्यानंतर येणाऱ्या 3 महिन्याच्या आत या ठिकाणी पाल आणि इंदोली उपसा सिंचन योजनेचं पाणी आरक्षित करून देण्याचा शब्द त्या ठिकाणी मी त्यांच्याकडून घेतला. मी तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या आतच ती पाणी आरक्षित पण करून घेतलं. कुठून आलं तारळी धरणात पाणी?
आमदार बदलला की पाणी बदललं का? ऑटोमॅटिक उंची वाढली का? अहो त्यासाठी धमक पण लागते आणि कर्तृत्व पण लागतं आणि त्या पद्धतीची इच्छाशक्ती लागते. आम्ही रात्रंदिवस धडपड केली, अधिकाऱ्यांना कामाला लावलं आणि त्या ठिकाणी पाणी आरक्षित करून घेतलं. पाणी आरक्षित करून घेतल्यानंतर दुसरा टप्पा होता त्या ठिकाणी सर्वेक्षणचा. आम्ही सर्वेक्षण पण या ठिकाणी सर्वेक्षणासाठी पैसे मंजूर करून घेतले. त्या ठिकाणी 10-10, 20-20 वेळा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. ज्यावेळेला अधिकाऱ्यांच्या लक्षात येतं हे बाबा काही ढिला पडत नाही, ही कधी ना कधी ही वजन आपल्याला उचलायची, त्यामुळं डोक्यावर पोती घेऊन पळायला लावली, सोडली नाही. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या योजनांना गती लागली. आज जर आपण बघितलं तर याचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. आपण 145 मीटर हेडला 145 मीटर हेडला आपण हे पाणी नेतोय. पाल योजनेचं आणि इंदोर योजनेचं 135 मीटर हेडला पाणी नेतोय. त्यावेळेला चोरजवाडीपर्यंत पाणी जाते. नाहीतर पुन्हा सुद्धा 100 मीटर हेड करून परत मागचा दिवस पुढत राहिला असतो. आज तुम्हाला मी सांगतो की आचारसंहिता संपली, आता सर्वेक्षण पण पूर्ण झालंय. त्याचं ऑलरेडी आता एस्टिमेट बाकीचं डिझाईनला गेलेलं आहे. सीडीओ नाशिकला येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण ते डिझाईन सुद्धा या ठिकाणी अप्रूव्ह करून घेतोय. त्याला लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यता घेतोय आणि येणाऱ्या 2.5 ते 3 महिन्याच्या आत या योजनेचं टेंडर काढून या ठिकाणी काम सुरू करण्याचा, नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा आपण याच विभागामध्ये परत एकदा घेतोय. पण त्यासाठी जसं मला आमदार व्हावं लागलं तसं मदन भाऊला जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळं तुतारीच्या नादाला जर लागाल तर मागचा दिवस पुढे यायला जास्त वेळ लागणार नाही. का तर आज आपण बघतोय की ना केंद्रात तुतारी कुठं आहे, ना राज्यात कुठं तुतारी, ना जिल्ह्यात कुठं आता राहणार आहे. कारण 5 मतदारसंघ कराड उत्तर मधले 5 महानमधले लढत आहेत. बाकी ठिकाणी तुतारी गायब. यशनीच माहित नाही कुठं आहे. म्हणजे जी दिशाहीन स्वतः आहेत आणि मला त्यांच्या मागे जाणाऱ्यांचं फार कौतुक करावं वाटतं की ज्याला माहित नाही पुढे जाऊन आपण कुठं कुठल्या खड्ड्यात जाणार आहे, डबऱ्यात जाणार आहे, त्या गाडीत जाऊन ही बसली. अरे काय कार्यकर्ता कोणाला म्हणायचं? आज या विभागामध्ये आजही आदरानं बाबासाहेब चोरेकरांचं नाव घेतलं जातं. त्या महान व्यक्तीनं या ठिकाणी या विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये आधुनिक विचार जोपासले. आणि आज आपण काय करतो ह्याचं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज ज्या भागाला पाणी मिळणार आहे त्या भागाला पाणी मिळणार आहे तर एखाद्यानं असा विचार केला असता की मला पाण्याच्या दिशेनं माझा भाग न्यायला पाहिजे. तुम्ही कुठल्या बाजूने नेताय? ज्यांनी 25-40 वर्ष दुष्काळी भाग ठेवला त्यांच्या मागं तुम्ही निघाला. आज कार्यकर्ता चांगला कुठला असतो? जो आपल्या कुटुंबाचं, आपल्या वार्डाचं, आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं भलं कशात आहे हे बघणारा कार्यकर्ता हा सच्चा कार्यकर्ता आणि त्याला समाजाविषयी आत्मीयता तळमळ असणारा कार्यकर्ता म्हणायचं. कुठेतरी किरकोळ काही गोष्टींवर कुणाच्याही मागे जर तुम्ही समाजाला न्यायचा प्रयत्न केला तर बाबांनो हे पब्लिक है, सब जानती है. कारण आज नेत्यांच्या पेक्षा मतदार फार हुशार आहे. कुठं काही जरी झालं तरी दिसताना निकालात सगळीकडे कमळच दिसतंय. तुम्ही नगरपालिकेला बघितलं, महापालिकेला बघितलं, नेता मागा असू दे नाहीतर नसू दे, निवडून येणार कमळ. का तर सर्वसामान्य जनता या ठिकाणी पाठीशी आहे. त्यामुळं आपल्याला जर ही सर्व कामं करायची असतील तर मला सुद्धा तिथं गेल्यावर आता विचारणार आहे की बाबा तुम्ही 950 कोटी रुपये नेले, तुमचे पंचायत समितीचे सदस्य किती निवडून आले, जिल्हा परिषदचे सदस्य किती निवडून आले, सर्वच्या सर्व आले तर पुन्हा आणखीन 5,000 कोटी 5 वर्षात घेऊन जा.
नाही आले तर मग परत मागच्या आमदारागत राहा, ही परिस्थिती होणार आहे. त्यामुळं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आज आपण गाडी वरनं खाली डायरेक्ट दरीत सोडायची का व्यवस्थित खाली उतरवायची, ही शेवटी आपल्या हातात स्टेरिंग आहे, आपल्या हातात बटन आहे. आणि 7 तारखेला बरोबर तुम्ही कमळ चिन्हासमोरील बटन दाबलं तर ऑटोमॅटिक त्या दाबलेल्या बटनानच पाणी ह्या सगळ्या शिवारात खेळणार आहे. त्यामुळं काय नाही, काय मंडळ येतील, काय मंडळीची सवय आहे दम द्यायचा, पण दम बिम कोणाचा घ्यायचा नाही, मला लगेच फोन करायचा, लगेच व्यवस्था, बाकीचा विषय नाही. अरे ज्या वेळेला तुमच्यावर आमदार नव्हता त्यावेळेला तुम्ही डरला नाही, थांबला नाही. आता तर केंद्रापासून राज्यापासून झेडपी पर्यंत, पंचायत समितीपर्यंत तुमची सत्ता आहे, ग्रामपंचायत पर्यंत सत्ता आहे, पंचायत से पार्लमेंट तक त्या ठिकाणी सिर्फ भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळं उद्याचा इथला होणारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा सदस्य हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं या विधानसभेला फार मोठं लीड या विभागानं मला दिलं, 5,500 मताचं लीड दिलंय. त्यामुळे मदन भाऊ तिथनं पुढं मोजायचं, त्यात परत बेरीज फार झालेली आहे. आज व्यासपीठावरती बेरीज दिसते तुम्हाला, यातली व्यासपीठ निम्म व्यासपीठ नव्हतं आपल्या बरोबर, डबल झालंय. म्हणजे मताधिक्य किती असेल तुम्ही गेस करू शकणार नाही, त्यापेक्षा जास्त मताधिक्य असेल. बर मदन भाऊ काय कुठल्याच गोष्टीला ढिला पडत नाही आणि जवळपास वर्ष झालं व्यायाम चालू आहे. बाकीचं गडी मैदानात याचं का नाही याचं का नाही असं चाललं होतं, पण मी त्यांना आधीच सांगितलं होतं हेच गडी येणार, दुसरा येणार नाही. त्याची सवय नग 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 करायचं आणि परत मीच लय आग्रह झाला, आता काय करायचं. आणि थोडंफार काय अलीकडे जरा पक्ष भरपूर झालेत, बऱ्यापैकी फायनान्स पण अलीकडे होतो, त्यामुळे बाकीचे पण काही एलिमेंट आता यायला लागले. तर त्यांचं मी नाव सुद्धा घेत नाही, का तर जी रेस मध्येच नाही त्याचं नाव घेऊन कशाला रेस मध्ये आणायचं. त्यामुळं मत अजिबात वाया घालवू नका. फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ याच ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला आपण 100% सर्वजण मत द्याल. आज आमच्या लाडक्या बहिणी काही मंडळी आता स्टाईल आहे प्रत्येकाची, त्यांचा शेवट कधीच होत नाही. प्रत्येक वेळेला म्हणायचं माझी शेवटचीच आहे, आता माझी शेवटची निवडणूक आहे. त्यांचा शेवट कधी होत नाही. जर लोकांनी घरी बसवलं त्यावेळेला यांचा शेवट, तोपर्यंत त्यांचा शेवट कधी होत नाही. त्यामुळे कोणीही बोलू नका, अजिबात भूलतापाला बळी पडू नका. कोणी काय पण जरी सांगितलं तरी मी आज तुम्हाला खात्री देऊन सांगतो की विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पडलेले लीड पासून पुढचं लीड मोजायचं, का तर पुढं बी गर्दी आता वाढली आणि इकडं पण गर्दी वाढलेली आहे. बऱ्याच गाड्यांनी त्यावेळेला वाटत होतं काय याला विधानसभेला बदल होईल का नाही, नादाला लागावं का नाही लागावं, पण आता बदल झालाय. त्यामुळे माणसं म्हणजे त्याला सुटलोय, आता काय अडचण नाही. त्यामुळे ह्यांच्या दबावाला काही बळी पडायचा काही विषय येत नाही. खरं तर आज आपल्याला या भागाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पाल इंदोली उपसा सिंचन योजना तर मंजूर झालेलीच आहे. त्याला मी तुम्हाला सांगतो टेंडर 3 महिन्यात काढणारच आहे. पण एवढं मोठं मताधिक्य द्या की मला सुद्धा त्या 3च्या आत कसं टायमिंग आणता येईल आणि योजना पुढच्या एकच वर्षाच्यात कशी पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून ताकद द्या. आणि या ताकदीच्या आधारावर 100% या सर्व गोष्टी शक्य आहेत. ही ज्यांना 40 वर्ष जमलं नाही ती मी 6 वर्षात करून दाखवली आणि तुम्ही बघितलंय. आणि तेवढंच नाही तर सातारा तालुक्यात सुद्धा आता गणेशवाडी योजना चालू झाली बघा. 6 महिन्यात त्याचं पाणी काढतोय. समृद्धी बाबाच्या रानात जाते ती पाणी बरोबर. उरमोडी कॅनलच्या वरचा भाग आहे. तसेच आज काशीळ असेल त्याच पद्धतीनं समर्थ उपसा सिंचन योजना त्याचं सुद्धा 70 कोटीचं टेंडर काढलंय. आणि नागझरीला सुद्धा म्हणायचे पाणी कोण देऊ शकत नाही, तिथं सुद्धा मी पाणी आरक्षित करून आणतोय. त्यामुळं तर एक अतिशय पुण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी ईश्वरानं मला ही संधी दिलेली आहे आणि या संधीचं मी सोनं करतोय. तसंच आपण सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून या संधीचं सोनं कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर्थ उपसा सिंचन योजना
त्याचं सुद्धा 70 कोटीचं टेंडर काढलंय. अगदी नागझरीला सुद्धा म्हणायचे पाणी कोण देऊ शकत नाही, तिथं सुद्धा मी पाणी आरक्षित करून आणतोय. त्यामुळं खरं तर एक अतिशय पुण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी ईश्वरानं मला ही संधी दिलेली आहे आणि या संधीचं मी सोनं करतोय. तसंच आपण सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून या संधीचं सोनं कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.